नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आम्ही गुरुपौर्णिमेसाठी सातारा जिल्ह्यातील धावडशी हे आमचं गाव आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. तर ही सुंदर अशी रांगोळी बघा काढलेली आहे कासवावर. आणि असंच हे छान परशुरामाचं मंदिर आहे. हे छान हे बघा, हे असं परशुरामाची सुंदर मूर्ती आहे. आणि हे काळकाम परशुराम हे अशा 3 मूर्ती आतमध्ये आहेत. आणि हा गणपती पेशव्यांनी दिलेला ब्रह्मेंद्र स्वामी दिले. हा होय हो, हा गणपती कोणी दिलाय? कोणी दिलेला आहे? पेशव्यांनी दिलेला आहे. आणि ही पालखी तर या पालखीतनं काय ह्याचं महत्त्व सांगा की 1 मिनटं आहो बरं का. ही पालखी आहे. ह्या पालखीतून परशुरामाची हे निघते, पालखी निघते दर शुक्रवारी ही परशुरामाची पालखी आहे. आणि हे ब्रह्मेंद्र स्वामी, जरा ह्या स्वामींची काय ह्या स्वामींबद्दल सांगू शकाल तुम्ही? अहो तुम्हाला माहिती आहे ना जास्ती. ब्रह्मेंद्र स्वामी मूळचे मराठवाड्यातले, कोकणात आल्यानंतर त्यांनी धर्मप्रसार केला. परंतु सिद्धीनं त्रास दिल्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्रात आले. तिथे शाहू महाराजांनी त्यांना राजाश्रय दिला. धावडशी तर त्यांनी परशुराम मंदिर बांधलं. त्यांनी साताराजवळच मर्डे येथे विरमाड्याला समाधी घेतली. शाहू महाराजांनी त्यांची अस्थी आणून त्या मंदिरामध्ये त्यांची समाधी बांधलेली आहे. आणि या पेटीमध्ये त्यांचं सगळं सामान आहे छान असं. आणि हे बघा असं वरून इतकं सुंदर. तुम्ही एकदा अवश्य या. आता श्रावणातल्या पहिल्या दिवसापासून ही पूर्वीची पालखी आहे. जरा थोडा अंधार असल्यामुळं प्रॉब्लेम येतोय तर. आणि ही देवीची मूर्ती आहे बा पूर्वीची छान अशी. तर आता उत्सव चालू होईल आपला ब्रह्मेंद्र स्वामींचा. श्रावणात 10 दिवस उत्सव चालू असतो. श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून उत्सव चालू असतो. आणि हे बघा मंडप, हा मंडप आहे छान मध्ये. तर इथं मध्ये कीर्तन हे सगळं छान चालू होतं. छान असं सुंदर असं मूर्ती आहे. तर ही अशी तळी आहे. तर हे देवाची तळी पूर्वी बांधलेली आहेत, कधीही आटत नाहीत ही. तर ही अशी 3 तळी आहेत छान. हे 1, हे 2, हे बघा छान मंदिर आहे. किती सुंदर आहे. पण याच्यावर नीट लक्ष नसल्यामुळं सगळी झाडं बिडं उगवून आलेली आहेत. तर इथल्या लोकांनी लक्ष द्यावं अशी खूप इच्छा आहे. सगळी छान अशी गवत छान आहे. तर कुठली वज नाही आहे व्यवस्थित. इतकं सुंदर असं छान बघा. अशा सगळे हे गोंदलेले आहे छानपैकी सुंदर मूर्ती. तर असं आमचं छान असं धावडशी गाव. हे बघा अशा सुंदर पूर्ण ह्याच्यामध्ये हा गणपती कोरलेला आहे. किती जुनं आहे, जुनं.
प्रदक्षिणा. आता शाळा सुटलेली आहे. इकडं ब्रह्मेंद्र स्वामी हायस्कूल आहे छानपैकी. छान मुलांची शाळा सुटलेली आहे. श्रीराम, भार्गवराम, ब्रह्मेंद्र स्वामींचं सामाजिक कार्य खूप आहे. तर स्वामींच्या चरणी आज नमस्कार करून माझा हा ब्लॉग इथंच थांबते. सर्वांनी सबस्क्राईब करून या ब्लॉगला सहकार्य करावं, जास्तीत जास्त माहिती करून घ्यावी.